नमस्कार मित्रांनो, मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण रानात आलो आहे आणि आंबे पण आहेत. पहा रान ह्या आंब्याले थोडे आंबे आले, भरपूर आंबे आले ते, पण मग आंबे काय आता त्या बार आल्यामुळं आंबं काय राहिलं नाही. तर आम्ही चालू आहे आज रान भाजी म्हणजे भोकरीची भाजी ते आणायला चालू आहे रानामध्ये. आणि आता झाडाले पानं पण फुटल्यात मस्तपैकी, थोडेसे हिरवगार झाडं झालेत. आणि चला मग आता किती आपल्याला भोकरीची भाजी सापडते ते पाहण्यासाठी चॅनलला जर नवीन असेल ना मित्रांनो, नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा. आणि चला चाललो आहे आता आम्ही. तर हे पा मनीषा चाले पुढं. मनीषा कुठे आहे भाजी? इकडे वर आहे का? ह्या आडवामध्ये पक्की आहे का? हा का? तू इकडे पाचशे चारा आलते काय नाही काय मग कसं काय आलते? हां, तर हे पा हे डोंगर आपण माग दाखवलं होतं, ते डोंगर जाळले होते, वनवा पेटवलं होतं. आणि आता मस्त झाडं पण फुटल्यात. आणि आता चालू आहे आपण भोकरीची भाजी आणायला. तर त्या बाराची सुद्धा भाजी करतात आहे ना, आणि त्या पानांची सुद्धा एकदम भारी भाजी होते. आणि आता आपण भोकरीची भाजी तोडण्यासाठी चालू आहे. चला, तर भरपूर अशा मस्तपैकी आपण रानामध्ये चालू आहे. आणि इकडं पहा हे आमचं गाव आहे. हे पहा, तर कसं वातावरण वाटतं तुम्हाला नक्की कमेंटद्वारे कळवा बरं का मला. आणि मस्तपैकी तर चला आता आडवानात चालू आहे आपण. आणि हे पहा ही छोटीशी पिशवी आणली मी, तर तुम्हाला पण दाखवतो. हे पहा एकदम छोटी आहेत ना, किती आहे ती? तर चला पाहू किती बोकरं ते. अजून लय बार आहे का ते रे? हां आहेत बरं का इडं, पण लय थोडीशी बारीक का ती, पण मग आपण तोडणार आहे ती पण मस्तपैकी. ह्या पा इथं भोकरीचं झाड आहे आणि भोकरं पण आहेत तिला पा. तर चला आता मी जातो वरती तोडायला भोकरं. मनीषा जाऊ का मग? तर चला, मनीषानं आणले बारीक छोटीशी पिशवी, मस्त हलकूशी हलकू. आणि आता जातो मी भोकरं तोडायला. नाही पडलो होतो कशी थोडीशी त्या परत वाढलाय गडे. मी आज तोडला होता. हा काय? कवळी कवळी भाजी आहे ती घेतो. हा हा, चला भोकरं तोडू आपण. ते घेतो त्या मला बराच घरात आहे का आपण घेतात का? हा, असंच घेतो तोडून. हा, तर याची भाजी पण कशी होते ती पण बनवून दाखवेल मी. चला भोकरा घेऊ. कवळं कवळं डेसाई घ्या भाजी करा. हां, कवळं कवळं डेसाई घ्या. कसं घेऊ? हा भाजी भारी होते का? हा, तो खायला का? वड्या करू वड्या. उद्या करायच्या. वडे करून आधी मी येणं हिंमत वाटेल भोकरा तोडून घेतो. हा, हा, तो कधी बघितली होती बोला. शेळी का नाही घालते एक दिवस हां, तवा. याची भारी भाजी होती. आहे हा, हे काय फोडून वाढ घालला आता ना. फोडून वाळत घालायची, मग पावसाची करायची, मस्त होते नाही का? हा ना, झाले का? झाली बा एवढी सापडली काय. मग आता पिशवी आणली होती. हा, उतरवता. हा, बरोबर एवढी एवढी सापडली काय. अजून नाही का कुठं अजून नाही कुठं. भाजी ते ना निभार होऊन गेली यार. ती काय एवढी सापडली. तर चला आता ही वाळत घालायला लागतील ना फोडून. हां, हा, तर चल अजून आपल्याला उंबराचा पाला तोडायचे, शेळीला थोडासा.
खाली पडू द्या ना. खाली टाका ना तिथं. तोडून टाकलाय. हे बारीक बारीक आहे ना? है ना? हम्म. मस्त आहे ना? हं. तर पहा आता हे भोकरचे भोकरं आणल्यात आणि ते आता आपल्याला फोडायचे ते. तर फोड ग. तर ह्या पहा हे असे फोडायचे, त्याचा बी काढून टाकायचा. आता किती राहिलाय घ्यायचा काढून. आता खायला लागायचं म्हणजे घ्यायचं काढून. म्हणे चल ना, कर जाऊन बसत तिकडं. चल लवकर. काय आणि तुला सांगितलं ना देऊ नको म्हणून. ही लवकर, थोडा राहिला आता पटकेन. आली का म्हणे? हे म्हणे चल ना. निघत ना, तुला कोणा दिवस सांगितला ना आता ना पण. हा मला एवढा दिला ते करू आता. हा तेल चोळलं काय? येडीच रे येडीच. त्याला चिटकून बसत आहे, निघत नाही. पण तुला कोणा दिवस सांगितलंच नव्हता ना, मग त्या चिकाटच राहतात ना मोकरामध्ये. हाज्या नाही त्यास काय हाज्या? काय घसन लागलं ती फार दिवा ग ती चिकाट त्या का निघाला का लगेच. बरोबर ना, एवढी सोलून काढली तरी येणार. हा दिवा त्याचा नाका काढायची, काय 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 काढायचं. त्या स्वयंपाक काम आहे तुमच्याकडे, त्या घेतलाय तुम्ही. स्वतः नाही, हे जर नका जर भरला ना पण ते होऊन जात माहिती का. मी काढते ना मग. तर तुला नाही जमत. हम्म. हा तर का कोणाचं कामात का या साफसूफ करून द्यायचं. हं? तर तुला फक्त काय बी काढायचे ना. काढा नाही ना मला जमत बी काढायचं. शेंगडा सारखा असा चिकट चिकट. मग त्याची गरज राहते ना मग. पण भाजी काय व्हायला लागते माहिती ना त्याची. बाराची पाठीच्या बाराची तर पाल्याची
तर त्याचा फळाचीच भाव नाही का, त्याचा फळच आहे ना या मस्त हाताने फोडायचं टप्पा 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 फोडायची, त्याला काय फोडायचे.